नमस्कार 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 मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ऑफकोर्स ऑन शो क्रेझी काम बाय आरजे शो. एक मिनिट, तुम्ही ओळखलं नसेल मला. सो हॅलो फ्रेंड्स, मी आहे तुमची दोस्त आणि आजच्या शोची होस्ट आरजे आशू. सो आज आपण खूप साऱ्या गप्पा करणार आहोत, कारण आज आहे 2025 चा शेवटचा दिवस आणि उद्यापासून चालू होत आहे आपलं नवीन वर्ष 2026. तशात आपण खूप सारे गाणे, खूप सारा डान्स आणि खूप साऱ्या गप्पा या कव्हर करणार आहोत. Stay tuned to RJ Ashu to enjoy this night and make this a golden memory. आणि आजच्या शोचा व्हेन्यू असणार आहे ऑफकोर्स माय beloved one and only home. So let's go. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे क्रेझी काम बाय आरजे आशू. आणि आज मी तुमच्या समोर एक कलाकार घेऊन आलाय थेट ताडोबा जंगलातून. वेलकम योगुदा. तेरा प्यार कहाँ हम कहाँ तुम हुए तुम क्या हम अभी जा आदत देख पाओ आ रहा है तेरा प्यार. सर, तुमचं गाणं ऐकून खरंच आमचे प्रेक्षक खूप खुश झालेले आहेत. आणि सर, तुम्हाला आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत. जसं आता कोणतं वर्ष संपलंय तुम्ही सांगू शकता का? 2025 खतम होत आलाय. जी सर, आणि 2025 जर तुम्हाला एका शब्दात सांगायचं असेल कसं होतं, तर तुम्ही काय सांगाल सर? इकडे पाहून सांगा. एकदम 2025 चांगले गेले आहे आणि सगळ्याला चांगले जाऊ. वा सर वा, म्हणजे सरांनी आपल्याला आशीर्वाद दिले 2026 साठी. सर, तुम्ही शो मध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. क्रेझी काम बाय आरजे आशू नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवेल. मित्रांनो, योगुदा यांची जास्त फॅन फॉलोइंग असल्यामुळं आम्ही त्यांना शो मध्ये परत एकदा बोलवण्याचं काम केलं आहे. होपसो ते यावेळेस सुद्धा आपला हा कार्यक्रम रॉक करतील. योगुदा, स्टेज इज युअर्स. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक लड़की को देखा तो ऐसा लगा हे होते योगुदा यांनी गायलेल्या गाण्याचे बोल. होप सो तुम्हाला एक लड़की को देखा असा काही एक्सपिरियन्स 2025 मध्ये आला असावा. नसेल आला तर मी ऍज युअर गुरु तुम्हाला ब्लेस करते. होप सो हा एक्सपिरियन्स तुम्हाला 2026 मध्ये येईल. बाय माय सिंगल फ्रेंड्स. तर नमस्कार मित्रांनो, मी परत आलेले आहे युअर होस्ट ऑन द शो क्रेझी काम बाय आरजे आशू. तर मित्रांनो, काल तुम्ही मला काही सॉंग्स आणि टॉपिक सजेस्ट केले होते. त्यातला एक टॉपिक जो माझ्या अगदी जवळच्या मैत्रिणीने सोनालीने सांगितला की असं बरी तू आयुर्वेदावर बोल. आता तशी ती आयुर्वेदाची डॉक्टर होणार आहे. सो मी उगाच काही बोलणार नाहीये. मी थोडं आपलं सिंपल भाषेत सांगायचा प्रयत्न करते, कारण मला असं वाटतं ना की आरजेने आयुर्वेदावर बोलणं हे तितकंच सिमिलर आहे एखाद्या कोल्ड प्लेच्या कॉन्सर्ट मध्ये हिंदुस्थानी राग शोधण्यासारखं. सॉरी. आणि बरं ठीक आहे, बोलूयात. आयुर्वेद म्हणजे काय असतं मित्रांनो? एक उपचार करायची पद्धत असते, जे की आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचा आपल्याला लाभलेला तो वारसा आहे. ज्या गोष्टीला आपण विसरत चाललोय, अगदीच ऍडव्हान्स झाल्यामुळे ना आपण ह्या गोष्टी विसरतोय की फक्त आजारांना गोळी औषध एवढाच उपचार नसतो, तर काही इतर गोष्टी असतात ज्या आपल्या घरातून आपण करू शकतो. जनरली असं म्हटलं जातं की केअर इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. सो मला असं वाटतं 2026 मध्ये आपण आयुर्वेदाचे काही गुण घेतले पाहिजे. आयुर्वेदामध्ये काय बरं येतं तर योग, प्राणायाम. अगदी सिंपल म्हटलं तर आपल्या आजीने करून दिलेला तो सर्दीच्या वेळेसचा काढा येतो, हळद दूध येतं जे आपल्याला आई घ्यायला लावते, आणि प्राणायाम येतात, मेडिटेशन येतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे, जे की आपल्याला आपली योगा टीचर सांगत असतात जे आपण ऐकत नाही. सो अशा प्रकारे ह्या गोष्टी असतात आयुर्वेदामध्ये. आणि
बस आपल्या भारतीय ज्ञान परंपरेचा लाभ घ्यायला तो वारसा आहे आपल्याला, जो की आपण नक्कीच आत्मसात केला पाहिजे पुन्हा एकदा, जो की आपण विसरत चाललो होतो. ओके, सो अशा प्रकारे ह्या गोष्टींवर मी बोलणार असं तिला अपेक्षित होतं आणि मी बोललेली आहे. हे एवढंच मी बोलू शकेल, हे मला अपेक्षित होतं. सो अशा प्रकारे छान आहे आयुर्वेद. म्हणजे मी तर म्हणते की आपण सगळेजण सोबत ना 2026 साठी रिझॉल्युशन घेऊया की आयुर्वेदाचे जे काही घटक आहेत ते आपल्या लाईफमध्ये नक्कीच आत्मसात करूयात, आणि काय रिझल्ट येतो हे तुम्ही मला सांगा, मी माझ्या मैत्रिणीला सांगेल, आणि अशा प्रकारे आपण हेल्दी 2026 असं एक मोटिव्ह ठेवत आपण 2026 मध्ये एंट्री करूया. बाकी काही बोलणार नाही, कारण की उगाच असं नको व्हायला. कसं व्हायला हे तुम्ही विचाराल तर एक शेर सांगते. इरशाद बनायला कोणी नाहीये, मी स्वतःच म्हणते इरशाद इरशाद. इस कदर जी को बहलाया है, इस कदर जी को बहलाया है, जो खुद को समझ नहीं आया वो दूसरों को समझाया है. सो फ्रेंड्स, बाय, नॉट गोइंग टू टेक रिस्क. थैंक यू सोनाली. नमस्कार श्रोते हो, मैं फिर से आई हूँ आपको एंटरटेन करने के लिए. मैं आपकी दोस्त और आज के शो की होस्ट आरजे आशू. वेलकम यू ऑल ऑन दिस शो क्रेझी काम बाय आरजे आशू. आणि मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक छान सुंदर अप्रतिम अशी कलाकार यांना आपल्या रेडिओमध्ये बोलवले आहे, आणि आज माझ्या सोबत आणि माझ्या आपल्या सगळ्यांची 31st ला जबाब करण्यासाठी माझ्या सोबत आहे योगी फ्रॉम कुलकर्णी बँड. वेलकम योगी मॅम. ये भी क्या सितम ऐसी जिद करने लगे, जाने तुमने क्या क्या सोचा गया, हम तो अब डरने लगे. सोचा रात और दिन तुझे प्यार करेंगे हम, डरते हो क्यों जाने मन मेरे प्यार से. एक नंबर गाना था दोस्तों. थैंक यू मैम, आपने काफी अच्छा गाया. तो मैम आपसे मैं हिंदी में या मराठी में वार्तालाप करू? जी मॅम नमस्कार. तुमचं सगळ्यात पहिले तर आमच्या शो मध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमचे इतके बुकिंग्स असतात, त्यात तुम्ही मला वेळ दिला, तुमचा प्रिशियस वेळ दिला, याबाबत खरंच मॅम तुमचे खूप खूप धन्यवाद. मॅम म्हणजे तुम्ही आलात आहात तर अगदीच तुमच्याशी बोलण्यात मला खूप भाग्य वाटलं. आणि म्हणजे मॅम माझ्या आज ना मनाची तार छेडली गेली आहे. कसं काय? माझी एक मैत्रीण, जिला मी काहीतरी विचार असं सांगितलं होतं पावली, तर तिने मला सांगितलं स्ट्रगल ऑफ एल्डर सिबलिंग, म्हणजे मोठ्या बहीण भावांचे तो स्ट्रगल सांग, जे की नाही आहे मॅम, मुळीच नाही आहे. ते खूप प्रेस्टिज फील करत असतात ना नेहमी. असं काही नसतं. मी स्वतः मोठी बहीण आहे, घरामध्ये सगळ्यात मोठं, आणि मोठं म्हटलं की जबाबदाऱ्या आल्या सगळ्यांच्या, मग ते सुखाच्या दुःखाच्या सगळ्याच. आणि मेन म्हणजे काय होतं, लहान मुलं सगळ्या खोड्या ते करतात आणि कोण निपटवणार, मोठी ताई. मग तर झालं गोंधळ. बाकी काय बाकी मला तर असं काही वाटत नाही, पण आता आपल्या योगी मॅमने सांगितलंय, सो ऑफकोर्स होप सो पाहून तुला माझा आन्सर भेटला असेल. अँड दिस वॉज ऑल अबाउट द परफॉर्मन्स यू डीड मॅम. खूप छान परफॉर्मन्स होता, आणि आपल्या शो मध्ये आला यासाठी आपला शो त्यांना नक्कीच लक्षात ठेवेल. तुमच्या डिमांडवर आपल्या योगी मॅमला आपण पुन्हा एकदा आपल्या शोवर बोलवलं आहे, आणि त्या आपल्या समोर आज परत एकदा सुंदर असं गाणं प्रस्तुत करतील. योगी मॅम, स्टेज इज योर्स. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, बनात येना, जवळ घेना. चंदेरी चाहून नवीत प्रीतीत येना, चंदेरी चाहून नवीत प्रीतीत येना, प्रीतीत येना, जवळ घेना, प्रीतीत येना, जवळ घेना. आसमंत तारा, मंजात रात
आभार. परत एकदा जोरदार टाळ्या आपल्या योगिकांसाठी. खूप सुंदर असं मॅडमनी गाणं प्रस्तुत केलंय. गाण्याचे बोल होते रुपेरी वाळूत माडांच्या बनात. मित्रांनो, असं हे नयनरम्य दृश्य आपल्याला योगी मॅमच्या आवाजात खरंच डोळ्यासमोर उभं झालं. आणि अशा प्रकारे हे दृश्य ह्या वर्षीसाठी तुमच्यासाठी काल्पनिक होतं की खरंच असं काही रियालिटीत झालं? मला नक्कीच कमेंट करा. आणि हो, आपले योगी मॅम आले आणि आपण आपला नेहमीचा प्रश्न त्यांना करणार आहोत. योगी मॅम नमस्कार. नमस्कार. मॅम, 2025 या वर्षाला एका शब्दात जर बोलायचं असेल तर तो कोणता शब्द असेल मॅडम? एकदम मजेशीर. खूप खूप धन्यवाद मॅम. आमच्या ऑडियन्स नक्कीच तुम्हाला लक्षात ठेवतील. आणि आजच आहे 2025चा शेवटचा दिवस. सात सुंदर जाओ आणि 2026 पुण्या गोविंदाने नांदो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण थोड्याशा गप्पा मारूयात. गप्पा, न्यू इयर, 31 ह्या गोष्टी आल्या की एक शब्द दोघांमध्ये कॉमन असतो, रिझॉल्युशन. 31ला आपण वर्षभराचे रिझॉल्युशन चेक करतो आणि 1ला आपण नवीन रिझॉल्युशन लिहितो, विजन बोर्ड ज्याला म्हणतात. आणि असंच म्हटलं तर वर्ष संपलंच आहे, थोडं हसूयात आपण काय काय लिहिलं होतं त्या विजन बोर्डमध्ये किंवा त्या विजन लिस्टमध्ये. माझ्या तरी केसमध्ये सो माझं सगळ्यात पहिलं होतं की आय विल वेक अप ॲट 5 AM इन मॉर्निंग डेली एक्सेप्ट संडे. म्हणजे मी बोलते ना, तर मी एकदम लॉजिक आणि रियालिटीवरच बोलते. पण असं काही झालं नाही. 5 AM ला मी फक्त अर्धी झोप करायला उठायची आणि मग फॅन्स 4 वर करून परत झोपायची. सॉरी गाईज, इथे एकदा उठले मी. दुसरं होतं की आय विल एक्सरसाइज फॉर 5 days a week. 2 मिनिटाची शांतता. कारण मी एक्सरसाइज केली आहे, म्हणजे मी थोडी केली असं मूड आल्यावर. 5 days a week मुळीच नव्हतं. 5 days a week रेस्ट अँड 2 days a week एक्सरसाइज, असं माझं शेड्यूल राहिलेलं आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे जरा वेगळं होतं, ते मी नाही सांगू शकत. चौथं होतं की मी कशालाच घाबरणार नाही. म्हणजे कुत्र्यांना, मांजरांना, मेन म्हणजे पालीला बिलकुल घाबरणार नाही. सगळे झालं नाही. अजून सुद्धा कुत्रा आला की मी घाबरतेच, ओरडते. म्हणजे इनफॅक्ट मी ओरडते. आणि अशा प्रकारे भीती तर काही गेली नाही, बट आली मला. कारण माझ्या कॉलेज कॅम्पसमध्ये कुत्रे फिरत असतात. सो अजून घाबरायचं मी सुरू केलंय. हा माझा नवीन प्रकल्प होता ह्या वर्षी. चौथा रिझॉल्युशन, मी फक्त 1 तास फोन पाहणार. वर्षभर 365 डेज 1 तास फोन पाहणार. यातलं काही झालेलं नाही. मी ना 1 तास फोन पाहिलाय, असं काहीच नाही झालं. 1 तास मी फक्त कधी फोन पाहिला असेल माहिती का? जेव्हा मी फिरायला गेलो होतो चंद्रपूरला, जिकडे रेंज नव्हती. सो तिथे सिन्स रेंज नसल्यामुळे म्हणलं फोनमध्ये तरी काय पाहावं बाबा, त्यापेक्षा मी नाही पाहिला फोन. त्या दिवशी एक दिवस आठवतो मला, मी 1 तास फोन पाहिलेला. सो अशा प्रकारे रिझॉल्युशन्स असतात, आपण घेतो आणि करत नाही. काही रिझॉल्युशन्स मी केले, नक्कीच नाही केले. आय एम प्राऊड फॉर दॅट फ्रेंड. असं नाही मी काहीच नाही केलं एवढं वर्ष. खूप गोष्टी केल्या आहेत मी तुमच्यासाठी. स्पेशल मी अर्ज झाली यार. सो असं होतं माझं हे 2025 रिझॉल्युशन्स. असे तुमचे काही फेल रिझॉल्युशन्स असतील तर नक्कीच मला कळवा, आपण सगळे मिळून हसूया त्याच्यावर. ओके, पुढच्या वर्षी अशा काही फालतूचे रिझॉल्युशन नको करू जसे मी केले होते. थोडे फॅक्च्युअलच करा अशी मी तुम्हाला विनंती करते. बाय, भेटूया 2026च्या रिझॉल्युशन आणि 2026च्या 31ला आणि हसूयात अशाच रिझॉल्युशन ऑफ 2026 वर. बाय. नमस्कार दोस्तों, your RJ Ashu is back with a new song. This is my favorite song for you guys. कितीही पार्ट्या करा, शेवटी नवं वर्ष चालू करण्यासाठी आपल्याला घरातल्या ज्येष्ठांचाच आशीर्वाद लागतो. आणि देवाचं नमन करण्यासाठी मी खास बोलवलं आहे मंगलताई कुलकर्णी यांना. ताई, स्टेजवर या. नमस्कार ताई. नमस्कार. तर अशा प्रकारे मंगलताई आपल्या समोर एक भक्तिमय गीत सादर करणार आहे.
देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवाचा उघडदार देवा, उघडदार देवाचा उघडदार देवा. हे दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. खरंच खूप छान मंगलताई. एकादशीच्या तोंडावर आलेला आज 31 आहे हा, आणि आपण विठ्ठलाचंच खरं भजन करत आपलं वर्ष संपवलं आहे. आणि नक्कीच ह्या सगळ्याचा आपल्याला 2024 मध्ये परिणाम दिसेलच, आणि अशा प्रकारे 2026 सगळ्यांचंच चांगलं जावो अशी मी विठ्ठलाकडे प्रार्थना करते आणि देवाकडे प्रार्थना करते. खूप खूप धन्यवाद मंगलताई, तुम्ही येऊन आमच्या कार्यक्रमाला 4 चांद लावले आणि नक्कीच भक्तिमय वातावरण करत आपण 31 डिसेंबर आपला साजरा केलेला आहे. धन्यवाद धन्यवाद. जय हिंद, जय भारत. अशा प्रकारे आपण 2025 आनंदाने संपवलं. तुमचं मनोरंजन करण्याचा हा माझा छोटा प्रयत्न होता. भेटूयात पुढच्या वर्षी 2026 मध्ये नव्या ऊर्जेसोबत. धन्यवाद.